ओके, अल्डेहाइड्स आणि अल्डेहाइड्स मध्ये एक नवीन सुंदरसा टॉपिक. ओके, अल्डेहाइड, अल्डेहाइड, कीटोन, कार्बोझिलिक ऍसिड, कार्बोझिलिक ऍसिड्स. ओके, आता लक्ष दे बाळा जरा. आता त्यातला अल्डेहाइड्स आणि कीटोन्स आपण काय केलं बेटा, स्टडी केला, राइट. ओके, अभी हम देखने वाले हैं बेटा वो एक कार्बोझिलिक ऍसिड. कोण बघायचे बाळांनो, कार्बोझिलिक ऍसिड. ओके, कार्बोझिलिक ऍसिडचा फंक्शन ग्रुप काय असतो राजांनो, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन अँड OH ग्रुप्स. म्हणजेच कार्बोनिल कार्बनला बाळांनो जर OH ग्रुप अटॅच झाला तर इज नोन ॲज कार्बोझिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप. त्याला काय म्हणायचं बाळांनो, कार्बोझिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप्स. ओके, तो बेसिक सबको ये आता है, कोई बात नहीं है. ओके, देन आता जर विचार केला आपण बाळांनो तर अल्डेहाइड सगळ्यांनाच माहिती, फक्त कार्बोनिल कार्बन असेल तर इज नोन ॲज कीटोन. कार्बोनिल कार्बनला H अटॅच झाला तर इज नोन ॲज अल्डेहाइड्स, राईट. आणि जर कार्बोनिल कार्बनला बाळांनो जर OH ग्रुप अटॅच झाला तर कार्बोझिलिक ऍसिड. कोण आहे, कार्बोझिलिक ऍसिड्स. ओके, तर याच्यावरून बी आलेले प्रश्न आपण लगेच करूयात, याला वेळ न घालवता. ओके, त्याच्यामध्ये IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड, जुलै 2016 ला आलेले प्रश्न आहेत. ओके, चला बघूया त्यांचा IUPAC करूयात. IUPAC क्वेश्चन्स घ्या. IUPAC IU ओके, IUPAC नेमिंग ऑफ गिवन फॉलोइंग किंवा गिवन कंपाऊंड जे पण असेल बाळांनो. चला ठीक आहे, तर पहिला आपल्याला विचारलाय कंपाऊंड दिलेले आहेत. तर कंपाऊंड दिलेला आहे एक अरोमॅटिक्स म्हणजे सायक्लिक दिलेले स्ट्रक्चर्स. ओके, दिस इज द सायक्लिक स्ट्रक्चर्स. अशा पद्धतीनं इथं डबल बॉन्ड O लावलेला आहे आणि इथे आहे तुमचा CH3. ओके, असा कंपाऊंड दिलेला आहे आणि याचं आपल्याला विचारलंय नाव काय असेल. काय विचारलं बेटा, नाव काय असेल. ओके, आता जर आपण इकडे ऑब्झर्वेशन केलं तर एकदम बारकाईने लक्ष द्या बाळांनो. थोडा वेळ हा फंक्शन ग्रुपचा आपण विचार नाही करूयात, फक्त या दोघांना सोबत असं काउंट करूयात. ओके, जर आपण असं काउंटिंग केलं तर किती कार्बन सायक्लिक येते रे बाळांनो. हे बाळांनो तुम्ही दोघी एक तर पुढे बसा, नाही तर पलीकडून या तिकडे. मग जायला ती जागा ठेवा ना, ती जागा ठेवा जायला. बसू दे कार्तिकला, बसू दे. ठीक, ओके, बट प्लीज हेडफोन काढवा ना, हळूच हळूच हळूच. अरे मोबाईल तोड दे का तू, ए बस राजा खाली. मोबाईल खिशात ठेव. सगळ्यात पहिला मोबाईल सगळ्या खिशात असायला पाहिजे क्लासमध्ये बसल्यावर. तुम्ही काय VIP थोडी आहेत अशा टेबलवर काढून ठेवले मस्त मोबाईल छाप मध्ये. हा, कसं रे राजांनो, कसं जमल रे असं बाळांनो. ओके, बसा, व्हेरी गुड, परफेक्ट. बर, आता माझ्याकडे लक्ष द्या इकडे बाळांनो. याचं जर नंबरिंग आपण इकडनं दिलं तर 1 2 3 4 5 6 6 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत, 6 कार्बन आहेत, बरोबर. बट ते कसे बॉन्डेड आहेत बेटा, सायक्लो. कसे आहेत बेटा, सायक्लो. 6 कार्बन म्हणजे काय असणार बेटा, पक्का हेग्ज. कोण असणार आहे, हेग्ज, बरोबर. आणि सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून काय लावायचा, ANE लावायचा आहे, बरोबर. पण त्याला डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे म्हणजे किटोनिक ग्रुप आहे. किटोनिक ग्रुपचा सफिक्स काय लागतो बाळांनो, 1. म्हणजे एवढा कंपाऊंड आपला मिथाइल सोडला तर काय झाला, सायक्लोहेक्झेनॉन. काय झाला, सायक्लोहेक्झेनॉन. मग मिथाइल किती नंबरला टाकायचं बेटा, 2 ला. तर नाव काय झालं, 2 मिथाइल लिहिली, 2 मिथाइल सायक्लोहेक्झेनॉन. ओके, चला. ओके, देन सेकंड कंपाऊंड. हॅलो, बोल ना. लेक्चर घेतो. नाही येणार मी, 4 ला निघणार आहे. चालेल, ओके, ठीक आहे. C double bond O and then CH3. ओके, याचं पण आपल्याला काय लिहायचंय बाळांनो, नाव लिहायचं, IUPAC नेम लिहायचंय. प्रिव्हियस इयर मध्ये हा सुद्धा प्रश्न आपल्याला आलेला आहे. आता परत एकदा बाळांनो, परत एकदा आपण काय करूयात, नंबरिंग देऊयात, राईट. ओके, काय द्यायचं, नंबरिंग. कोपऱ्यातली चष्मावाली, हा नंबर द्यायचं. ओके, आता बघ 1 2 3 and 4. ओके, तो एक काळ होता त्यावेळी जायला फेमस होता, केळीवाली. होता की नव्हता, काय खोटं होतं का मी, गाणं होतं की नव्हतं असं. ओके, ठीक आहे, त्याच्यावरून मला आठवलं, मी चष्मेवाली म्हणलो तुला. बरं, असू द्या. आता बाळांनो किती कार्बन आहेत बेटा, लाईन शिवार 4 कार्बन आहेत. इकडनं नंबर दिले तरी सेकंडलाच फंक्शन ग्रुप येतोय, तिकडनं नंबरिंग दिलं तरी सुद्धा सेकंड नंबरलाच फंक्शन ग्रुप येतोय, करेक्ट. ओके,
राईट. आता लक्ष द्यायचं बाळांनो, 4 कार्बन म्हणजे कोण असते पक्का? ब्यूट. कोण असतं? ब्यूट. आता याला काय लागणार? आपला सिंगल बॉन्ड आहे म्हणजेच ANE डॅश ब्यूटेन डॅश. किती किती नंबरला फंक्शन ग्रुप प्रेझेंट आहे? 2 आणि 3. 2 आणि 3 म्हणजे 2,3. सेम फंक्शन ग्रुप आहे कोणता? 1 चा, म्हणून त्याला काय लागेल बेटा? डाय 1. ठीक आहे. दिस इज IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड्स. तर असा सुद्धा प्रश्न काय गेलाय तुम्हाला पेपरला विचारला गेलाय. बरोबर. चला पुढे. नेक्स्ट. प्रत्येकाची गरज कळली पाहिजे रे, आणि सरला ती समजते. पुढे चला. जावा 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 बाय पटकन. हा, गो 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 फास्ट. हा, झालं. ओके, तुला तेच पाहिजे होतं ना, भेटलं ना, मग जा बाहेर. पुढे आपल्याला बघायचं बाळांनो ऍडिपिक ऍसिड्स. कोण बघायचं आहे? ऍडिपिक ऍसिड. ओके, चला. हा, IUPACच्या रूल्स नुसार अजून एक गोष्ट इथे आहे की जर फॉर एक्झाम्पल तुमच्या कार्बन चेन्स मध्ये जर एक फंक्शन ग्रुप दोनदा आला तर त्याचा जो काही लास्टचा हा ई असतो तो न रिप्लेस करता नाव लिहिलं जातं. मी पण विसरलो आता बरं का, ते रूल्स विसरलो होतो मी. म्हणजे तो ब्युटेन डॅश 2,3 डायॉन असंही नाव होईल त्याचं. ओके, तर IPCच्या रूल नुसार जर मला एकच लावायचा असता 1 तर मी ईला रिप्लेस केला असता -2 1 असं लिहिलं असतं. बरोबर बेटा. बट जेव्हा 2 ग्रुप्स येतात त्यावेळेस त्याचा ई पूर्ण लिहिला जातो. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. माझ्या एखाद्या छोट्या चुकीमुळे तुमचा एक मार्क जाईल, त्याच्यामुळे तुम्ही थोडं लक्ष द्या. काही चुकीचं मी लिहिलं तर मला सांगा, आपण त्यात चर्चा करूयात, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आपला मार्क नाही गेला पाहिजे पोरांनो, सगळं झालं पाहिजे, मार्क नाही गेला पाहिजे. ओके, तो दोघींना कळला का ग? ओके, आता हा ऍडिपिक ऍसिड तर बऱ्याच वेळेस आलाय. कोण आलाय? ऍडिपिक ऍसिड. काय फॉर्म्युला असतो ऍडिपिकचा? पियुष काय असतं बाळा? काय आयडिया तुला ऍडिपिक ऍसिड बद्दल? नाही आठवत? ओके ठीक, कोई बात नाही, कोई बात नाही. आता बघा ऍडिपिक ऍसिड म्हणजेच काय बाळांनो, तो 6 कार्बन सगळ्यात पहिले लाईनने काढायचे. किती कार्बन काढायचे लाईननी? स्ट्रेट लाईन. किती काढले का मी? 5. आणि अजून किती काढले मी? 6. ओके, राईट. तुझं नाव काय म्हणली? मला नाव नाही आठवत. हा, अचल. ओके ठीक, कोई बात नाही, माझ्या नाही लक्षात राहायचं लवकर. ठीक आहे. ओके, एवढं स्टँडर्ड नाव आपल्याला नाही येते बाबा. बरं, आता मला एक लक्ष द्यायचं. किती कार्बन काढलेत? 1 2 3 4 5 आणि 6. बर, आता बाळांनो आपल्या ऍडिपिक ऍसिड मध्ये होतं काय, तर लास्ट कार्बनला पण COOH ग्रुप असतो, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड अटॅच असतो, आणि इकडे सुद्धा कोण असतो? COH ग्रुप अटॅच असतो. याच कंपाऊंडचं कॉमन नेम आहे ऍडिपिक ऍसिड. आता जर तुम्ही इकडे लक्ष दिलं बाळांनो तर याचं IUPAC नेम आपल्याला लिहायचंय. काय लिहायचं बेटा? IUPAC नेम. काय विशेष आहे का? नाही. तर परत एकदा स्ट्रेट चेन आहे, किती कार्बनची? 6. सगळ्या कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. राईट, तर काय लावायचं त्याला? ANE लावायचं बेटा. डॅश द्यायचा. काय द्यायचा? डॅश. ओके, लाईन नाही मारायची, डॅश द्यायचा आहे छोटासा. लाईन मारायची मोठी. ठीक आहे, लाईन आहे. ठीक आहे. हा, बर, आता लक्ष द्या. डॅश मारला बेटा. ओके, ध्यान इकडे बघा. किती नंबरला ग्रुप आहे बेटा? 1 आणि 6. ओके, 1,6. विशेषतः कस्तुरसाठी बोललोय मी, चुकीचं लिहितो नेहमी तो. ठीक आहे, बर. हेक्सेन 1,6 डॅश आणि काय येईल बेटा? डाय. आणि कोणता ग्रुप आहे बेटा? ऑइक ऍसिड. ऍसिडचा कोणता ग्रुप असतो? ऑइक ऍसिड. करेक्ट आहे. तर हे नेम काय बाळांनो? करेक्ट आहे. मी सांगितल्याप्रमाणे जर 2 फंक्शन ग्रुप आले तर ई सुद्धा लिहायचं आहे बरं का. ई सुद्धा लिहायचं आहे पुरीनो, आलं लक्षात? नाही तर चुकून हेक्सेन इथपर्यंत लिहू नका. असं असं लिहितान 1,6 डायऑइक ऍसिड असं लिहू नका. मी तुमच्यासाठी लिहून दाखवलंय, हे रॉंग आहे. हे करेक्ट आहे अकॉर्डिंग टू द IUPAC नेम्स. करेक्ट. ओके, तर लक्षात ठेवा ऍडिपिक ऍसिडचा फॉर्म्युला. ऍडिपिक वरती 2-3 वेळेस प्रश्न आलाय, त्याच्यामुळे मी तो घेतलाय खास. ओके, 2022 ला पण प्रश्न आला होता ऍडिपिक ऍसिडचा. हा, अजून आलाय परत कालच्या सारखा, अल्फा मिथाइल प्रोपोओनिक ऍसिड. ओके, चला. अल्फा मिथाइल प्रोपॅनिक ऍसिड. ओके, चला तो पण लिहून दाखवतो. त्याचं पण झालं बघा इथपर्यंत. ओके, तुझं झालं का वैष्णवी? झालं का? अगं इथं तरी बोल, तिकडे तर काय बोलतच नव्हती, आता इथं तरी बोल. हा, अल्फा मिथाइल प्रोपॅनॉइक ऍसिड. ओके, आणि याचा आपल्याला विचारलंय स्ट्रक्चर का IUPAC नेम विचारलंय. हा, राईट द IUPAC नेम. 22 ला प्रश्न आला बेटा, जुलै 22 ला. ओके, कार्तिकेश करतो ट्राय. हा, कार्तिकेशचा नंबर आहे, कार्तिकेश ट्राय करेल. याचं नाव काय असेल? आता तुम्हाला आयडिया चाली बाळांनो, काय आयडिया माहिती आहे? दिस इज द प्रोप. राईट. ओके, प्रोप म्हणजे किती कार्बन बेटा?
ए प्रोप, तीन तीन, अरे प्रोप, प्रोपेन. काय राव तुम्ही अजून पेंटेन हेक्झेन हेप्टेन मध्येच गुंतलेत का? चला पुढं, 1 महिन्यावर पेपर आहे गदाड्यांनो. आता बघा किती कार्बन लिहायचे बेटा, 1 2 3, करेक्ट, एकदम करेक्ट, बरोबर. आणि ऑइक ऍसिड सफिक्स लागला याच्यावर शेवटला काय असणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिडचा ग्रुप. आणि ज्या कार्बनला, मी काल पण सांगितलंय, ज्या कार्बनला फंक्शन ग्रुप अटॅच असतो त्याच्या अगोदरचा कार्बन काय असतो, तो कार्बन काय असतो, अल्फा कार्बन. मग अल्फा कार्बन कोणता आहे, हा. याच्या अर्थ याला पक्का कोण अटॅच आहे, कोण अटॅच आहे, मिथाइल. झालं की कंपाऊंड्स. त्याचबरोबर याचं तुम्हाला लिहायला लावलंय आयुपीएससी नेम. काय लिहायला लावलंय, आयुपीएससी नेम. तर आयुपीएससी नेम काय येईल, 2 मिथाइल. सिंपल सिंपल काय येईल सांगा बरं, हा सांग, प्रोपॅनॉइक, प्रोपॅनॉइक ऍसिड, 2 मिथाइल प्रोपॅनॉइक ऍसिड सफिक्स. जमलं, बरोबर आहे ना, ठीक आहे, व्हेरी गुड. काढलं तू, व्हेरी गुड, करेक्ट. बोलो बोलो. म्हणजे ऐक ऐक, हा जो अल्फा आहे ना, तो समजून जायचं त्या कार्बनला फंक्शन ग्रुप अटॅच. नाही नाही काही गरज नाही, हे हे का नाही, अजिबात नाही, ती लिहायचं नाही. मी तुम्हाला समजण्यासाठी केलंय, हा हे लिहायचं नाही. पण तुम्हाला माहिती असावा अल्फा कार्बन कोणता असतं म्हणून. इथं लिहितो वाटलं असतं अल्फा कार्बन असं लिहितो तुमच्यासाठी, ओके, तुमच्यासाठी लिहिलंय मी, ओके. आणि त्याला मिथाइल ग्रुप अटॅच पाहिजे होता. आलं क्लिअर बेटा, हा प्रिव्हायक्यूज. ओके पुढे चला थोडस. आता आपण डायरेक्टली, मला वाटतं त्यांनी पुढचे रिॲक्शन्स आपल्याला दिलेले आहे. प्रिपरेशन्स ऑफ अल्डेहाइड्स आणि कीटोन टॉपिकचं. बरं आयुपीएससी त्याच्यात अजून काही प्रश्न घ्यायचे का पुस्तकातले वगैरे 4-2 का, काही गरज नाहीये, तर वाटतं गरज आहे. 2 मिनिटं, कसं तुला दम का हाड. हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. सॉरी हा, बघितलं का असं होतं, मास्तर विसरून जाते घाई गडबडीत. बस सॉरी पोरांनो, सगळ्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या नाही याच्या कशाच्या, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप छान मार्क पडणार आहेत बोर्ड्स मध्ये. त्याचबरोबर तुम्हाला ज्या पण एक्झाम द्यायच्या त्यात सुद्धा खूप छान मार्क पडणार आहेत. बट त्यासाठी तुम्ही थोडी जास्त मेहनत करणार आहेत, ज्या अगोदर करत होते, ओके, थोडी जास्त करायची, मार्क पडतील, काळजी करू नका. ठीक आहे, कुछ तो आपके नसीब में लिखा होगा. प्रत्येक जण आलाय तर काहीतरी काहीतरी तर नशिबाला घेऊन आलेला आहे. तर कुछ तो अच्छा है और वो आपको मिलेगा. ठीक है, लेकिन इंतजार है तुम्हाला. इंतजार पाहिजे बाळांनो, इंतजार केला की सगळ्या गोष्टी मिळतात. वेळ घ्यायची का, बर पुढचं थोडं सांगायचं होतं, एक कंपाऊंड फक्त छोटस. बरं सांगतो, तरी पण सांगतो, काही नाही, काय हरकत नाही, सांगतो एक कंपाऊंड सांगायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, अच्छा याच्यात नाही आलंय बरं कधी, पण मला वाटलं होतं, पण ते इतर मधलं दिसतंय, पुस्तक टॉपिक चुकीचा काढला मी. हा ते पण घेणार लेसन, काळजी नका करू, ओके. हा पुस्तकाप्रमाणे थोडं पटपट पटपट घेऊयात. बर जमणार आहे, काही अडचण नाही ना, कोणाला असेल तर विचारा भाऊ, मी काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला हेल्प करतो. चला एक कंपाऊंड दिले तुमच्या ह्याच्यात, यूज युअर ब्रेन पॉवर म्हणले, तेवढेच एक तुमची ब्रेन पॉवर चेक करू आपण कशी आहे. हे एक क्वेश्चन घेतो तुमच्यासाठी, ठीक आहे, थोडा हाय मजेचा. आणि जरा माझी पण रांगोळी काढायची प्रॅक्टिस होईल म्हणून मी पण काढतो. हो मॅडमला मदत करू लागावं लागते ना असं भाऊ, मॅडम एवढी हेल्प करतात मला क्लासमध्ये. तुला सुद्धा स्वयंपाकाची ट्रेनिंग आहे, पुरी नोकरी लागणार, लग्न झालं भाऊ, स्वयंपाक तुलाच करावं लागणार घरा 2 टाइम. कुठे माझं गेलं धकून भाऊ, आता मी जुन्यातला आहे, माझं गेलं धकून, तुझं जरा अवघड आहे. पुरीच हुशार आहेत, पुरीच नोकरी लागणार येणार फ्युचर मध्ये, नाही तशी पोरं बी हुशार आहेत, पण अभ्यास केला तर. कार्तिक बघा, हे बघा असले हुशार आहेत, अरे ठेव ना भाऊ खाली. हा खाली ट्रेनिंग दिली जाते स्वयंपाकाची, खालच्या पलीकडे साईड कडून. मेस आहे मेस, त्यांना काय माणसाची गरज असते. हे बघा बाळांना, असं एक कंपाऊंड आहे, ठीक आहे, घेतलं की एन्जॉय म्हणून, आपल्या किटोनचं आहे, आणि मला थोडं ते घ्यावं वाटलं म्हणून मी घेतलं. आपल्या यूज युअर ब्रेन पॉवर्स मध्ये स्ट्रक्चर दिलंय आणि मी म्हणून घेतलं थोडंसं एक मजा म्हणून. ठीक आहे, चला असू द्या. आता बाळांनो नंबरिंग आपल्याला द्यायचंय, त्याला काय द्यायचं आहे, नंबर द्यायचा आहे. जर मी इकडनं नंबरिंग दिलं 1 2 3, 4ला 3ला आणि 4ला फंक्शन ग्रुप येतोय. जर मी इकडनं नंबरिंग दिलं तर 1 2 3 आणि 4लाच फंक्शन ग्रुप येतोय, ओके. 4ला, त्याच्यानंतर कुठे येतोय 5 आणि डायरेक्ट 6ला येतात. पण इकडनं काय बेटा लोएस्ट आहे, कारण की इकडे किती येतोय 3ला, इकडे किती येतोय 4ला. मग करेक्ट नेमिंग कोणतं बेटा सांग बरं मला, ते
करेक्ट, या साईडचं नंबरिंग करेक्ट आहे. म्हणजे बघा इथं कार्बन प्रेझेंट आहे, प्रत्येक कॉर्नरला कार्बन प्रेझेंट असतो बघा. असं बॉन्ड लाईन फॉर्म्युला आला तर कार्बन कुठे कुठे प्रेझेंट आहे. आचल तुझं नाव नाही विसरणार, तू काळजी नको, माझ्या डोक्यात आहे, तू लक्ष दे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हे कार्बन आहेत. ओके, आता आपल्याला लॉंगेस्ट चेनला नंबरिंग द्यायचंय. नंबर ते या साईडने द्यायचं बाळांनो, लक्ष द्या. 1 2 3 4 पर्यंत दिले, 5 6 7. आता इकडे बघा, मी जर इकडे नंबर दिला तर 8 आणि 9 होईल, पण इकडे दिला तर 7 8 9 आणि 10. तर हे नंबरिंग करेक्ट आहे. कळलं? आता लक्ष द्या. आता हा जो फंक्शन ग्रुप आहे 7 नंबर लागलेला, याचा फॉर्म्युला आहे C2H5. काय बेटा? सर लगेच कळलं. C2H5. इथं जो कार्बन असणार ना त्यासोबत 2 नायट्रोजन असणार आहेत, आणि इथं टोकाला जो कार्बन असतो ना एंडला त्यासोबत 3 नायट्रोजन असतात, म्हणजे C2H5. C2H5 इज नोन ऍज इथाइल. काय म्हणतात त्याला बाळांनो? करेक्ट, इथाइल. आता इकडे बघा, इथं जो ग्रुप आहे ना तो CS3 आहे, इज नोन ऍज मिथाइल. काय म्हणायचं त्याला? करेक्ट. आणि हा इथं पण जो असणार आहे याला पण काय म्हणायचंय? मिथाइल. ओके, आणि हे ग्रुप कोणता आहे तुमचा? 1. हा पण ग्रुप कोणता आहे तुमचा? 1. 1 म्हणजेच कार्बनचा डबल बॉन्डेड. ओके, आता 10 कार्बनची चेन आहे, आपल्याला नेम लिहायचे. तर बाळांनो जर आता ऑब्झर्वेशन केलं तर किती इथाइल रे बेटा? 7 इथाइल. किती इथाइल आहे? 7 इथाइल. नाव लिहितो बघा, 7 इथाइल. 7 इथाइल. ओके, देन बाळांनो इकडे जर ऑब्झर्वेशन केलं, डॅश किती मिथाइल रे बेटा? 5 कोमा 5 डॅश डाय, आणि काय बाळांनो? मिथाइल. सेम ग्रुप दोनदा आला, डाय मिथाइल. करेक्ट बेटा, इथपर्यंत आलात तुम्ही? ओके, किती कार्बनची चेन आहे बाळांनो आता? टोटल 10 आहे. 10 डेकेन. काय म्हणतात त्याला? आता मला एक सांगा परत एकदा, डेकेन असंच लिहू का ईला काढून मग पुढे ग्रुप लावू? तुम्ही सांगा. ई लिहू का स्पेलिंग मध्ये? लिहावं लागेल ना, कारण शेवट फंक्शन ग्रुप लागणार किती वेळेस आलाय? दोनदा. डेकेन करेक्ट. किती नंबर आलाय तो ग्रुप? 3,4. कोणता ग्रुप आलाय दोनदा? 1, म्हणजेच कीटोनचा. हे करेक्ट नेम आहे बाळांनो. जमलं सगळ्यांना? ओके, काही अडचण येणार नाही. ओके, आता तुमच्या मजेचा क्वेश्चन संपलेला आहे. आता डायरेक्ट आपण पुस्तकातल्या रिॲक्शन समजून घेणार आहोत बेटा, आणि प्रिव्याक्यू समजून घेणार आहोत. ओके, चला डायरेक्ट रिॲक्शन घेतो, जेवढ्या असेल तेवढ्या धडा धडा धडा. ओके, पहिला आहे, हाऊ आर द फॉलोइंग कंपाऊंड प्रिपेअर्ड. ओके, काय विचारलं? चला झालं हे. ओके, अरे लिहू ना भाऊ, लिहिण्यात मागण बाकी सगळ्या गोष्टी पुढं. कसं रे? ज्यात पुढे राहायला पाहिजे त्यात माग. हा कस तुला रिली सांगतो एक वाक्य लक्षात ठेव सरांचं. हे केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ, बायोलॉजी इंस्टाग्राम वरती पुरींची आयडी शोधणं एवढं सोपं नाही. याला अभ्यासच करावा लागतो. काय करावा लागतो? अभ्यासच करावा लागतो राजा. आलं का लक्षात? हा, सरांचं वाक्य हृदयात कोरून ठेव, हृदयात डायरेक्ट. पण तुझ्या हृदयात जागा आहे का हार्ट मध्ये? अगोदरच कितीक लिहिलेले काय माहिती, कितीक नावं कोरलेत. तर सरचं वाक्य कुठं कोरायचं आहे? मेर तुला वाटतं का जागा असं कुठंतरी? नाही सांगता यायचं. बरं ठीक आहे, असू दे. टॉपिकचं नाव टाका. काय पोर आहेत? प्रिपरेशन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. प्रिपरेशन्स, आता हे थोडं लक्षात ठेवायचं आपल्याला. प्रिपरेशन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. आता मी पटापट चालतो, तुम्ही पटापट माझ्यासोबत चाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न आलाय. काय आला माहितीये? हाऊ आर होतं, मी विल लिहिलं. हाऊ आर पटपट लिहा. हाऊ आर द, बोलणार नाही बाहेरचे पोर, हा म्हणजे हुसकून देईन भाऊ खाली आलो तर. फॉलोइंग कंपाऊंड प्रिपेअर्ड. कसे प्रिपेअर्ड केलात? पहिलाच प्रश्न आला आपल्याला. बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झीन. बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झीन. ओके, चला झालं. आता बाळांनो ह्या रिॲक्शन्स मध्ये थिअरी कसं राहायचं ते मी शिकवतो. फक्त मला सांगा कुणापासून कोण बनवायचं आहे? बेन्झीन पासून बेन्झाल्डिहाइड. टार्गेट माहिती तुम्हाला? टार्गेट माहिती कोण बनवायचं आहे? बेन्झाल्डिहाइड. आणि कुणापासून बनवायचं आहे? बेन्झीन पासून.
एक लक्ष द्या बाळांनो, सगळ्यात पहिले पेपरवर तुम्हाला जास्त काही आठवलं नाही, या दोघांचे पहिले स्ट्रक्चर्स काढून घ्या. म्हणजे पहिला कोण काढून घेतला सरांनी? बेन्झीन काढून घ्या. ओके, काढला. आता तुम्हाला कळलंय की बेन्झीन पासून कोण बनवायचा आहे? बेन्झाल्डेहाइड. बेन्झाल्डेहाइडचा स्ट्रक्चर्स कसं असतं बाळांनो? बेन्झीन रिंग, आणि त्याला कोणता ग्रुप अटॅच असतो? CHO ग्रुप अटॅच असतो. कोण असतो? CHO ग्रुप अटॅच असतो. राईट बेटा. आता टार्गेट कळलं आपल्याला की हे बनवायचे. ओके, बट बाळांनो याच्यासाठी आपल्याला काही कॅटलिस्ट वापरावे लागतात. ओके, तर यामध्ये रिएजंट जो वापरला जातो तो असतो CO, आणि कॅटलिस्ट जो असतो बेटा तो असतो HCl. कोण असतो? HCl. किंवा अनहायड्राइड AlCl3 सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. ओके, लेविस ऍसिड. AlCl3 इज नोन ॲज लेविस ऍसिड. BaCl3 इज नोन ॲज लेविस ऍसिड. तसंच AlCl3 इज नोन ॲज लेविस ऍसिड. सी बरं का बेटा. हा आता बाळांनो हा वापरल्यामुळं आपल्याला कोण तयार झाला बेटा? बेन्झाल्डेहाइड तयार होतो. बेन्झाल्डेहाइड कसा तयार होतो बेटा? आणि इथं हाय प्रेशर म्हणा. काय म्हणा? अजून एक हाय प्रेशर. सरला कसं कळलं हाय प्रेशर लागणार आहे? कारण या बेन्झीन रिंगचा जो हायड्रोजनचा बॉन्ड आहे तो ब्रेक करण्यासाठी मला थोडा रिएक्शन्स मध्ये काय द्यावा लागणार बेटा? प्रेशर सुद्धा द्यावा लागणार आहे. ज्यावेळेस काय होणार, हा जो CO ग्रुप आहे तो कार्बन इथे अटॅच होईल आणि हा HL अटॅच होईल. लक्षात. आणि मग आपली काय होईल बेटा? रिएक्शन्स होईल. ही काय होणार आहे? रिएक्शन्स होणार आहे. पण माझ्या अभ्यासानुसार याचं जर मेकॅनिझम आपण काढायला गेलो तर ह्या H सोबत रिएक्शन होत नाही बरं का. शॉर्टकट सांगतोय मी. याचं जर आपण मेकॅनिझमने गेलो तर रिएक्शन अशी होणार आहे. SCl सुद्धा त्याच्यात पार्टिसिपेट करणार आहे. कोण करणार आहे? SCl सुद्धा त्याच्यात पार्टिसिपेट करणार. कशी पार्टिसिपेट करणार ते सांगतो मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये. हे बघा कशी पार्टिसिपेट करणार. हा हा जो H आणि CO आहे ना बाळा, हे मिळून इथे अटॅच होणार आहे. हा H प्लस Cl सोबत जाणार आहे. ऍक्च्युअल रिएक्शन असे होणार आहे. पण तुम्हाला शॉर्टकट समजावा. काय चालू आहे? ए स्टॉप द रेकॉर्डिंग. चालू आहे ना राजा. अरे यार काय करतोय तू? चष्मा लावून जाय बरं तू. हा, शिकवणारे सोमनाथ सर दिसतात का तुला? दुसरं कोण दिसतंय? आहेत ना. व्हेरी गुड. तू आजकाल दुसऱ्या दुनियात जगतो म्हणून विचारलं. बर असू द्या, प्रत्येकाची दुनियादारी वेगळी. बरं राजांनो नेहमी लक्षात ठेवा की जर आपल्याला बेन्झीन पासून बेन्झाल्डेहाइड बनवायचं आहे. कोण बनवायचं आहे? बेन्झीन पासून बेन्झाल्डेहाइड. तर नेहमी रिएजंट असतो CO, आणि कोण असतो बाळांनो? HCl. आणि त्याचा कॅटलिस्ट कोण असतो बाळांनो? तर अनहायड्राइड. कोण असतो? अनहायड्राइड AlCl3. आणि हाय प्रेशरच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स होते आणि बेन्झीन इज कन्वर्टेड इनटू बेन्झाल्डेहाइड. कशाच्या प्रेझेन्स मध्ये बेन्झीन इज कन्वर्टेड इनटू बेन्झाल्डेहाइड? तर बाळांनो CO आणि HCl च्या प्रेझेन्स मध्ये. हाऊ टू बेन्झीन इज कन्वर्टेड इनटू बेन्झाल्डेहाइड? द प्रेझेन्स ऑफ CO अँड HCl. आणि कॅटलिस्ट कोण आहे बाळांनो त्याचा? अनहायड्राइड AlCl3. ठीक आहे, मी उद्या विचारेल, सांगता आलं पाहिजे. मी तर कॅटलिस्ट आणि रिएजंट पाठच करून घेणार आहे बाबांनो. मेकॅनिझमनी काय मी जाणार नाही. मी डायरेक्ट शॉर्टकट जाणार आहे. असाच मेकॅनिझमने गेलं तर अजून आपली डिफिकल्टी वाढेल आणि आपल्याला त्याला वेळ सुद्धा लागेल. तर मेकॅनिझमने जाणार नाही. आणि याच्याबद्दल जर आपल्याला थोडं थिअरी लिहायचं असेल तर आपण कसं लिहिलं असतं बाळांनो? असं जर थिअरीत लिहायचं असेल ही रिएक्शन तर थोडं थिअरी पण लिहावं लागेल ना. तर थिअरीत कसं लिहिणार? तर बेन्झीन इज कन्वर्टेड इनटू बेन्झाल्डेहाइड इन द प्रेझेन्स ऑफ CO, HCl अँड अनहायड्राइड AlCl3. ठीक आहे, जे तुम्ही वर लिहिलंय त्याच काय करा, थिअरीत मांडून द्या. काय फरक पडत नाही. एक्स्ट्रा लिहायचं किंवा पुस्तकाचे सेंटेन्स पाठ करायची गरज नाही. डोक्यात सगळ्यांच्या आलेलं आहे. तर मेहर आपल्याला सांगत हाऊ टू बेन्झाल्डेहाइड इज कन्वर्टेड, सॉरी, हाऊ टू बेन्झीन इज कन्वर्टेड इनटू बेन्झाल्डेहाइड. हा, आता मी सांगितलं ना कसं. दमाने घाबरू नको. हा हा हा, व्हेरी गुड. हाय प्रेशर्स. हेच वाक्य मी तुला उद्या परत विचारेन, तुला ऍज इट इज सांगता आलं पाहिजे. डन. ओके, सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. ऍसिटोफिनॉन फ्रॉम बेन्झीन. ऍसिटोफिनॉन फ्रॉम बेन्झीन. ऍसिटोफिनॉन फ्रॉम बेन्झीन. आता सगळ्यात पहिलं ऍसिटोफिनॉन आपल्याला माहित पाहिजे कसा आहे. आय थिंक याला माहिती आहे कारण याचं उत्तर दिलेलं आहे काल. मी तुलाच विचारलं होतं का ऍसिटोफिनॉन? काल ऍसिटोफिनॉन स्ट्रक्चर तुलाच विचारलं होतं. ऍसिटोफिनॉन विचारलं. हे बघ आज काढलं होतं तुझ्या नसेल लक्षात मला असं वाटतंय. बट हे बघ इकडे 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 बघ. तुला बघितलं लगेच लक्षात येईल. हे बघ सेम स्ट्रक्चर काढलं होतं. आणि मला कोणला काय प्रश्न विचारायला लक्षात राहते बरं का माझ्या पोरांनो. हे बघ हे असं स्ट्रक्चर काढलं होतं मी आणि तू म्हटलं होतं ऍसिटोफिनॉन आहे. करेक्ट. तुला विचारलं तू तिथे बसला होता. मला विचार ना, मी कोणाला काय प्रश्न विचारला माझ्या डोक्यात असता पोरांनो. ठीक आहे.
सरचा फक्त मूड चांगला पाहिजे आणि सर पाणी पोटभर पिऊन आलेले पाहिजे, दुसरं काहीच नाही. ठीक आहे. अरे केमिस्ट्री भाऊ, याच्यात अल्कोहोल खूप आहे. चला एक लक्ष द्या. बर, दिस इज द ऍसिटोफिनॉन. आता आपल्याला काय सांगितलं बाळांना माहिती आहे? ऍसिटोफिनॉन फ्रॉम बेन्झिन. काय म्हटलं बेटा? ऍसिटोफिनॉन. कस तू बोलू नको. फिनॉन फ्रॉम बेन्झिन. ऍसिटोफिनॉन फ्रॉम बेन्झिन. कुणापासून बनवायचा आहे? बेन्झिन पासून. तर बेन्झिन कसं आहे बाळांनो? सगळ्यांनाच माहिती आहे, 6 मेंबर्ड कार्बनची रिंग आहे सर, म्हणजेच बेन्झिन आहे. C6H6 इज नोन ॲज बेन्झिन. आता बाळांनो आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे ऍसिटोफिनॉन मध्ये. आणि ज्यावेळेस आपल्याला ऍसिटोफिनॉन मध्ये प्रेझेन्स कन्वर्ट करायचा असतो त्यावेळेस याला वापरला जातो ऍसिटाइल क्लोराइड. कोण वापरला जातो याच्यामध्ये रिएजंट म्हणून? काय फॉर्म्युला असतो रे ऍसिटाइल क्लोराइडचा? कोण सांगेल रे राजन मला ऍसिटाइल क्लोराइडचा फॉर्म्युला काय? ऍसिटाइल क्लोराइड काय असतं बाळांनो, काही आयडिया आहे? ऍसिड इज नोन ॲज CH3C. ओके, डबल बॉन्ड O and Cl. दिस इज द ऍसिटाइल क्लोराइड. कोडे बाळांनो हा ऍसिटाइल क्लोराइड. विसरायचं का आता वारवळे? नाही. सांग बरं मला ऍसिटाइल क्लोराइड काय आहे फॉर्म्युला? CH3COCl. ऍसिटाइल क्लोराइडचा फॉर्म्युला काय सांगायचा? CH3COCl. इट इज अ ऍसिटाइल क्लोराइड्स. आता बाळांनो, आणि कशाच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्शन होती माहिती तुम्हाला? तर ही रिॲक्शन होते अनहायड्राइड AlCl3 च्याच प्रेझेन्स मध्ये. म्हणजे कशामध्ये? अनहायड्राइड AlCl3 च्या प्रेझेन्स मध्ये. मोस्ट वे माझा अभ्यास असं सांगतो बाळांनो, ज्या पण रिॲक्शन बेन्झिन टू काहीतरी प्रोडक्ट कन्वर्ट होतात त्याच्यामध्ये मोस्ट वे तुमचा ऍसिड अनहायड्राइडच वापरला जातो AlCl3. मोस्ट वे जर तुम्हाला नाहीच आठवलं तिथं काय लिहायचं ऍसिड अनहायड्राइड लिहून द्या, अनहायड्राइड AlCl3. आता इधर रिएक्शन कशी होते माहिती बाळांनो? तर ह्या बेन्झिन रिंग वरचा एक हायड्रोजन्स, बेन्झिनला सगळीकडे हायड्रोजन आहेत बेटा, हा बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे. ओके, तर इथला एक हायड्रोजन बाळा हा HCl सोबत रिॲक्ट होतो, इथं ब्रेक होतो यांचा, आणि हा इथे काय होतो? अटॅच. ओके, मग हा कंपाऊंड जर इथं अटॅच झाला तर असा दिसेल का आपल्याला? हा कार्बन अटॅच झाला बेन्झिन वरती, तर हायड्रोजन गेला तिथे अटॅच झाला, बरोबर की नाही? आणि पुढे कोण तयार झाला बाळांनो? HCl. कोण तयार झाला? HCl. मिहर कोण तयार झाला? HCl. आता मला सिंपल सांग, हाऊ टू कन्वर्ट ऍसिटोफिनॉन फ्रॉम बेन्झिन. कसं करायचं? हा, काय करशील, काय सांगशील बरं तू? हा, HCl. हा बाय प्रोडक्ट लिहिलं तरी पण चालतो. आपण जेव्हा थेरी लिहिणार बाळांनो त्यात बाय प्रोडक्ट लिहिलं तरी पण चालेल. तुम्ही फक्त एवढं तरी थेरीत लिहा प्लीज. थेरीत लिहावंच लागणार एक सेंटेन्स तरी. ओके, थेरी तुम्हाला लिहावंच लागणार की बेन्झिन इज कन्वर्टेड इनटू acetophenone in the presence of acetyl chlorides and catalyst is the anhydride AlCl3. कॅटलिस्ट नाही म्हणलं तरी पण चालेल, हे दोघं सोबत आहे असं म्हणलं तरी चालेल. आता याच्यात तुम्हाला कळतं का रिएक्शन मध्ये हा जो असतो ना सबस्ट्रेट म्हणतात. कोण म्हणतात? बेसिक नाही शिकवलं मी, पण हे सबस्ट्रेट म्हणतात. आणि हा जो इथे वापरतो मी याच्यात ऍड करायला, सबस्ट्रेट मध्ये जो ऍड होतो त्याला रिएजंट म्हणतात. काय म्हणतात बाळांनो? रिएजंट म्हणतात. जो ऍरो लिहिलेला असतो ना बाळा त्याला कॅटॅलिस्ट म्हणतात. काय म्हणतात? आचल काय म्हणतात? कॅटॅलिस्ट. ओके, आणि त्यानंतर वैष्णवी जो पुढचा येणारा असतो ना पहिला त्याला प्रोडक्ट म्हणतात, आणि जो प्रोडक्ट नंतर येतो त्याला काय म्हणतात? बाय प्रोडक्ट. नको असणारा बट आला. ओके, दिस इज द बाय प्रोडक्ट. आलं लक्षात? ठीक आहे. जसा एक मित्रावरती एक मित्र फ्री असतो कुठे गेल्यावरती, एका मैत्रिणीसोबत एक मैत्रीण फ्री असते, ठीक आहे, फुकटची कॉफी प्यायला, बरोबर की नाही पोरांनो? एक लक्ष द्या. ठीक आहे, पोरं गरीब आहे सगळे बिचारे म्हणून काय विषय नाही, जाऊ द्या, असू द्या, काय हरकत नाही. तुम्ही काय अजून मला वाटतं कॉफीला काय कोणाला घेऊन गेलेलं दिसत नाही, तुमचे चेहरे सांगतायत कोणीच नाही घेऊन गेलेलं अजून. ठीक आहे, छान, चांगलं आहे. सही जा रहे भाई लोग, आप सही जा रहे, बहुत आगे बढ़ेंगे आप ऐसे रहेंगे तो. ठीक है, तर आपको आगे बढ़ना है तो ऐसा ही रहना है बेटा. ठीक है, ऐसा ही पढ़ाई करते रहना है. बर चला, असू द्या. सिंपल मला परत एकदा सांगा बाळांनो. बोला बोला, जायचं होतं, परत सांगतो एकदा. इकडे बघा बाळांनो, बेन्झिन आहे. कोण आहे? बेन्झिन. बेन्झिन मध्ये कोण टाकायचाय? गौरव सांग रे, तू जरा, तुझ्या बी जरा चान्स येऊ दे कधी मध्ये. तुझं नावच आठवत नव्हतं एवढ्या वेळेस. तुला माहितीये का, तुझं नाव घेण्यासाठी मला किती एवढा असा प्रेशर द्यावा लागला ब्रेनवर, तेव्हा तुझं नाव आठवलंय. मी लय वेळेचा चेहरा फिरला का तू दिसतोय, तुझं नावच आठवण आहे. बेन्झिन आहे. हा, कोण टाकायचं तनू सांग? CH3COCl. काय नाव आहे त्याला? ऍसिटाइल क्लोराइड. ऍसिटाइल क्लोराइड्स.
ज्यावेळेस बेन्झिन आणि ऍसिटाइल क्लोराईड सोबत घेतो आपण आणि त्याच्यामध्ये कॅटलिस्ट कोण टाकतो, सिद्धी ElCl3. उद्या सांगता आलं पाहिजे, मला लर्न पाहिजे डायरेक्शन ना डायरेक्ट. ओके, हे पाठच पाहिजे. प्रिवाय सगळे लर्न करून याच्या बाहेरचं काय येणार नाही. माझ्याकडे रेकॉर्डेड फॉर्म त्यासाठी मी प्रूफ ठेवलाय. पेपर आले मी तुम्हाला सांगणार, लगेच फोन करणार सगळ्या लेखकाला, काय केलं रे भाऊ तू. एखाद्या तिकडेच नाक मानव, सर सगळं वाटलं झालं, पेपरला आठवलंच नाही, असं म्हणू नका प्लीज. अभ्यास करा. मला आज वेळ नाही, पण उद्यापासून माझ्याकडे वेळेच्या वेळ, तुम्ही खूप वेळ घ्या माझा, पण प्लीज अभ्यास करा प्लीज. ओके, बेन्झिन कार्तिक तुला तर असा मारीन ना भाऊ मी आता. बेन्झिन प्लस ऍसिटाइल क्लोराईड इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्राइड AlCl3 मिळणारा प्रोडक्ट ऍसिटोफिनॉन. ऍसिटोफिनॉन म्हणजे बेन्झिन रिंग, बेन्झिन रिंगच्या डोक्यावरती कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन अँड CH3 अलग लक्षात, प्लस HCl बाय प्रोडक्ट. डन. पाठ आहे. ओके, पाठ आहे. मी डायरेक्ट प्रिव्याकडे लर्न करून घेतो तुमचा. पुढे चला, उद्या विचारणार परत मी. पुढची रिॲक्शन आहे बाळांनो, बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झॉइल क्लोराइड्स. बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झॉइल क्लोराइड्स. आणि ही IMP हा, IMP म्हणजे CT साठी IMP हा कॅटलिस्ट. हा CT साठी IMP हा कॅटलिस्ट. ठीक आहे, चला ओके ल्या. बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झॉइल क्लोराइड्स. कोण आहे, बेन्झॉइल. ओ लावायचं का त्याला, हा बेन्झॉइल इथं होईल, बेन्झॉइल क्लोराइड्स. ओके, आता तुम्हाला काय वाटतं बेन्झॉइल क्लोराइड कसं लिहावं लागेल बेटा मला. बेन्झिन काढेल, त्याच्यानंतर COCl, एकदम परफेक्ट. बेन्झॉइल क्लोराइड्स. आता बघा कोणापासून बनवायचं आपल्याला, बेन्झाइल क्लोराइड्स. करा बरं कसा काढायचा. व्हेरी गुड. हा इथे आहे ना, व्हेरी गुड, परफेक्ट. तर इथे काय करायचं आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन अँड Cl. दिस इज द बेन्झॉइल क्लोराइड्स. कोण आहे बाळांनो, बेन्झॉइल क्लोराइड्स. परफेक्ट, बेन्झॉइल क्लोराइड्स. आता या बेन्झॉइल क्लोराइड्सला कशामध्ये कन्वर्ट करायचं रे आपल्याला बाळांनो, तर बेन्झाल्डिहाइड देतो तुम्हाला, बेन्झिन आणि CHO ग्रुप. गौरव, बेन्झिन आणि व्हेरी गुड, बेन्झिन आणि CHO ग्रुप. ओके, हा CHO ग्रुप इन द प्रेझेन्स ऑफ बाळांनो हायड्रोजन गॅस आपल्याला पास करायचा रिएक्शन्स मधून, इन द प्रेझेन्स ऑफ PDBaSO4. आता PD म्हणजेच कोण असतं बेटा, पॅल्मोडियम का पॅलॅडियम, काय म्हणतात त्याला, पॅलॅडियम म्हणू का पॅल्मोडियम म्हणू, पॅलॅडियम करेक्ट आहे ना, पॅलॅडियम ना. ओके, हा पॅलॅडियम इन द प्रेझेन्स ऑफ पॅलॅडियम. बॅरियम कोण आहे हा, सल्फेट. सल्फेट पक्का, बॅरियम सल्फेट, बॅरियम सल्फेट करेक्ट. आता बघा ही रिॲक्शन का लक्षात ठेवायची, तर तुम्हाला पेपर्सला काय होतं ते सांगतो मी. सीईटी मध्ये ते काय करतील तुम्हाला बाळांनो, एवढं कंपाऊंड देतील, ऐका. असा सीईटी मध्ये ना सुंदर प्रश्न देतील तुम्हाला, इकडे बघा एकदम सुंदर, किंवा असा पण देऊ शकतात, त्यांचा भरोसा नाही. ओके, भरोसा कोणाचाच नाहीये. C6H5 C डबल बॉन्ड O आणि Cl. ओके, असं देतील आणि असा ॲरो ठेवून देतील आणि याच्यावरती लिहितील H2 आणि काय लिहितील PDBaSO4. ओके, आणि इथं क्वेश्चन मार्क देतील आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला नाव असतील, बेन्झाल्डिहाइड, बेन्झाइल क्लोराइड्स, ओके, ऍसिटल्डिहाइड्स, असे नाव देतील तुम्हाला. ओके, पण तुम्हाला त्यावेळेस करेक्ट प्रोडक्ट कोण येतो बाळांनो, ज्यावेळेस आपण बेन्झाइल क्लोराइड्स वरती आपण काय करतो, H2 च्या प्रेझेन्स मध्ये ज्यावेळेस आपण कॅटॅलिस्ट वापरतो पॅलॅडियम बॅरियम सल्फेट, त्यावेळेस मिळणारा प्रोडक्ट कोण असतो बाळांनो, तो बेन्झाल्डिहाइड्स. ओके, आणि आता तुमचा सिनियर सांगेल कार्तिक याला थेरीत कसं लिहायचं. सिनियर या, सिनियर रिस्पेक्ट पाहिजे सगळ्या पोरांना, तो सिनियर त्याला रिस्पेक्ट द्यायचा. चला सिनियर सांगा, सोमनाथ सर. हा सांगा, नको नाही, सांग सांग सांगून, ए नको बघू वरती, सांग. हा कार्तिकला सांगू दे, एक संधी द्या राव त्याला. हा काय म्हणू, मी म्हणू काही. ओके चालेल, हे बघ हा बेन्झाइल क्लोराइड आहे. ओके, हा पॅलॅडियम बॅरियम सल्फेट आहे. ओके, बॅरियम का बारियम सल्फेट,
बॅरियम सल्फेट. हा, बॅरियम सल्फेट. ओके, आणि याला काय म्हणायचं? बेन्झाल्डिहाइड. याला काय म्हणायचं? बेन्झाल्डिहाइड. कार्तिक सांग बरं, आम्हाला तुझे सुंदर शब्द ऐकायचे. पॉइंट आहे बघा, पॉइंट आहे. सरांचा फुलं तुटन म्हणून त्याला उत्तर सांगायचं नाही. काय रिस्पेक्ट आहे. नाही, आम्ही तुझी रिस्पेक्ट करतो. वाक्य सांगत, आम्हाला तुझं वाक्य ऐकायचंच आहे. बघा कसे बायपास काढतात पोरं, बघितलं ना. चला सांगा. सांग वरवळे, तू सांग. तुला चान्स दे एवढ्या वेळेस. करते प्रयत्न अचल. कर. हा, बेन्झाइल क्लोराइड्स in the presence of palladium barium sulfate is converted into to gives the benzaldehydes. याचं नावच लिहून देतो, राईट. पॅलेडियम. ओके, पॅलेडियम. थोडीफार स्पेलिंग सॉंग चुकी झाली असेल, हे कंपाऊंड मध्ये होतं, ते तुम्ही लक्षात ठेवा. पॅलेडियम काय? हा पीडी. ओके, काय प्रॉब्लेम नाही. चुकीचं असलं तरी काय बरोबर लिहून घ्या. आणि खालचा जो आहे ना BaSO4, ज्याला येते त्याने बॅरियम सल्फेट, असं का असं लिहू? बॅरियम सल्फेट कोणतं करेक्ट आहे रे? F वाला करेक्ट आहे ना. हा, SO4 लावलं, याच्या अर्थ हे रॉंग आहे. घ्या लिहून. ओके, नाव लिहून घ्या बाळांनो. अक्षरच कळा ना अक्षरला काय लिहिलंय. सांगतो मी. BaSO4 बॅरियम, बॅरियम. ओके, सल्फेट. नाही, F असत. SO4 लागला, F असत. हे सल्फेट असतं, बरोबर. SO4 जेव्हा एकटा असतो ना हायड्रोजनला सोडून, त्यावेळेस फॅट असतो. हायड्रोजनला सोडले ना त्यांनी, SO4 नेहमी येतो कुठून? हायड्रोजनला सोडून भाई. H2SO पासून नेहमी नेहमी इथूनच येतो बिचारा. ठीक आहे, हे सल्फ्युरिक ऍसिड आहे. ओके, आणि ज्यावेळेस तो सोडतो ना यशला, तो फॅट होतो. ETE लागतं. ओके ओके, चला आता मला परत एकदा, आता कार्तिकेसला चान्स देऊ. कार्तिकेस सांग बाबा मला रिॲक्शन आताची काय होती? बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झाइल क्लोराइड्स. बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झाइल क्लोराइड्स. सांग बरं कार्तिकेश. नको. व्हेरी गुड. BaSO4 ची कॅटलिस्ट होता, बरोबर. व्हेरी गुड. बर, आता बाळांनो काय केलं तर परत एकदा सांगतो. इकडे बघा, काय करायचंय तुम्हाला? कोण घ्यायचा? बेन्झॉइल क्लोराइड. बेन्झॉइल क्लोराइडचं स्ट्रक्चर तुम्हाला वेळेला आठवत नाही. तुम्ही बऱ्याचदा असं करून देतात बरं का, या CL लावून देतात बेंझिन रिंग वरती. मला माहिती, मी पेपर चेक केलेले बोर्डचे. लय पोरं असं करून देत, क्लोरोबेन्झिन लिहून देते. बेन्झॉइल क्लोराइड्स आणि बेन्झिन क्लोराइड्स किंवा क्लोरोबेन्झिन, यातला बदलच कळत नाही पोरांना. कळत नाही म्हणजे ते गरबाडले जेवढे असतात ना पेपरमध्ये, त्यांची चुकी नाहीये, त्यांना येत सगळं असतं. जेव्हा ते पेपर वाचतात ना बाळांनो, तुम्ही जेव्हा पेपर हातात येतो वाचतात ना, सगळे आन्सर सोबत स्टार्ट होतात डोक्यामध्ये. आणि एकदा सोबत स्टार्ट झाले का जे येतात बी कन्फ्युज होतं. पण माझा एक आहे ना, याच्यावरती एक सोपा पर्याय आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो, पेपर हातात आला ना, प्रश्नपत्रिका वाचायचीच नाही. पहिला प्रश्न येतो का बघायचा, नाही येत सोडून दे. सेकंड प्रश्न करायचं, येतो का नाही येत. तो परफेक्ट येतो ते लिहून घ्यायचा अगोदर, आणि नंतर मग बाकीचा रट्टा 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 करायची. जे येतं ते स्टेप वाईज लिहित चालायचं बिंदास. आणि पेपरात तुम्हाला ऑप्शन असतो. काय असतं? हा, जाधव सरांचा फोन लावायचं असलं पप्पांना तर. हा, नसेल दोघी जाऊ शकतात. तू सोबत आली नाही? हा, जाऊ शकतो. आहे ना जोडीदार. 6:15 जायचं सगळे. काय सरळ सरळ जायचंय? आल्या कशा? अरे आता काय तू काय डोळे झाकून येते का रोडनी रोज? 4 बारे तर मी आणलंय तुला, आज काय करतेस? एवढा आपला एकदम दिल्ली गेटच्या ईशीच्या बाजूलाच क्लास आहे. ईशीच्या डाव्या हाताला क्लास आपलाच, दिल्ली गेटच्या वेशेच्या. ठीक आहे, बरं असू दे बाळांनो, काय प्रॉब्लेम नाही. हे विसरायचं नाही. बेन्झॉइल क्लोराइड येते. कसं आहे बेटा? बेन्झॉइल क्लोराइड म्हणजे बेन्झिन डबल बॉन्ड आणि Cl बाळांनो, बरोबर. आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? तर इथे H2 ठेवायचा आहे. कॅटलिस्ट कोण ठेवायचा आहे? BaSO4. इडा पिडा, याला इडा पिडा लागली बेटा. ठीक आहे, आणि मग याचं कन्व्हर्जन कशात झालं? बेन्झाल्डिहाइड्स मध्ये होतं, म्हणजे CHO. तर बेंझिन रिंग अशा काढल्या तरी चालतात बरं का. नाही तुम्ही म्हणा काढल्या तर चालतात की नाही, सर गोल गोल काय काढतात भोपळा. ठीक आहे, काय झालं? तो दोघींना कळा ना काय शिकवलेलं? कळलं पक्का? उद्या बघू ना आता. आणि एक गुड न्यूज सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आपण जे शिकवतोय ना त्याची आपण टेस्ट पण घेणार आहे, आणि ज्याला नाही येणार ना त्याला मी परत एकदा शिकवणार आहे. ही गुड न्यूज आहे.
मी त्याला परत शिकवणार आहे, पण मी त्याच्याकडून रटूनच घेणार आहे. हा, मी सोडणार नाहीये. मी तुम्हाला वेळ देतो म्हणून येडा नाही देत. मी तुम्हाला मार्क पडलेच पाहिजे असं काम करणार आहे. बरं, आता बाळांनो आपण 2 मिनिटांमध्ये 3 रिॲक्शन कव्हर केल्यात. डोक्यावरती थोडा ताण टाका. पहिली रिॲक्शन काय होती? वही न बघता. कसं तू लगेच वहीत नाही बघायचं, वही न बघता सांगायची. बेन्झीन टू बेन्झाल्डेहाइड, बेन्झीन टू बेन्झाल्डेहाइड. क्या बात है. कॅटलिस्ट रिएजंट कोणता? रिएजंट COHCl, COHCl. आणि कॅटलिस्ट कोण ठेवला होता? राइट, AlCl3. काय दिलता? प्रेशर, हाय प्रेशर. क्या बात है बेटा. तो बेन्झीन टू बेन्झाल्डेहाइड. दुसरी रिएक्शन कोणती बघितली? कुणापासून? बेन्झीन पासून. क्या बात है, बहुत बढ़िया. तर बेन्झीन मध्ये काय टाकलं होतं मी? बेन्झोपेन ऍसिटोपेन Cl. त्याला काय म्हणतो? ऍसिटाइल क्लोराइड, ऍसिटाइल क्लोराइड. क्या बात है, बहुत बढ़िया. आणि कॅटलिस्ट कोण होत त्याला? अनहायड्राइड ElCl. करेक्ट. क्या बात आहे बेटा. आणि शेवटची रिएक्शन कोण बघितली? हा, दोन पद्धतीने म्हणा. एक म्हणा, कन्फ्युज नका करू, बेन्झाल्डेहाइड फ्रॉम बेन्झॉइल क्लोराइड असं म्हणा, किंवा बेन्झॉइल क्लोराइड इज कन्वर्टेड इनटू बेन्झाल्डेहाइड असं म्हणा. दोन्ही पैकी एक. म्हणजे बेन्झॉइल क्लोराइडचं कन्व्हर्जन कोणामध्ये केलंय? बेन्झाल्डेहाइड मध्ये. एक तर असं वाक्य बोला, नाहीतर मग काय बोला? हा, बेन्झाल्डेहाइड फ्रॉम बेन्झॉइल क्लोराइड्स. राईट. कॅटलिस्ट कोण होता रे? PDBaSO4. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढे आहे बेटा स्टेफन रिएक्शन. कोण बघायचे आपल्याला? स्टेफन रिएक्शन. टाका स्टेफन रिएक्शन, स्टेफन रिएक्शन. स्टेफन रिएक्शन कोण करायचे आपल्याला? व्हेरी गुड, क्या बात आहे. स्टेफन रिएक्शन. ठीक आहे. तुम्हालाच लोकांची फक्त इनिशियल हातावर लिहितात काय, सरला बी बोर्डवर लिहिता येतात. ठीक आहे, घ्या लिहून. ठीक आहे, तुझी आता स्टाईल झालं. हा ठीक आहे, ओके. चला ओके, असू द्या बाळांनो. स्टेफन रिएक्शन. तुझा हात दाखव मला असा, लगेच सांगतो मी. ठीक आहे, मला आर दिसतोय त्याच्यावर लिहिलं. बर, हा, आर दिसलं मला त्याच्यावर लिहिलं. बर, हा, आर नाहीये, जाऊ दे मग कोणतं बी असं, मला काय करायचं. बर, असू द्या. ठीक आहे. बर, अल्केन नायट्राइल बेटा स्टीफन रिएक्शन्स मध्ये काय होतं ते सांगतो बेटा. अल्केन नायट्राइल इज कन्वर्टेड इनटू अमाइन हायड्रोक्लोराइड्स. म्हणजे अल्डिहाइड पर्यंत आपल्याला कन्वर्ट करायचे. रिडक्शन रिएक्शन हे सांगतो समजावून. एकदा जनरल रिएक्शन लिहा बरं. आर, त्याच्या रिएक्शन पण सांगतो बाकीच्या. आर C ट्रिपल बॉन्ड N. ओके. तर याला तुम्ही अल्काइल सायनाइड पण म्हणू शकतात, किंवा अल्केन नायट्राइल पण म्हणू शकतात. काय म्हणू शकतात? दोन्ही नावं लिहून घ्या बाळांनो. एक तर अल्केन नायट्राइल म्हणा, किंवा अल्काइल. सांगतो दोघांची IUPAC नेम लिहायची सांगतो मी तुम्हाला. तेवढं लिहा बाळांनो. सायनाइड म्हणा. ओके, दोन्ही पैकी एक. ओके. इन द प्रेझेन्स ऑफ 2 हायड्रोजनची ऍडिशन करायची. ठीक आहे. इन द प्रेझेन्स ऑफ SnCl2. आणि आज कुठे गेले बाकीचे पोरं? त्यांना मजा नाही राहिली क्लासमध्ये सरच्या? मजा नाही राहिली? मजा नाही राहिली पोरांना क्लासमध्ये? आज कुठे गेले? उतरलेच नसतं अजून पोरांच्या. काय म्हणावं त्यांना? आजकालचे पोरं म्हणजे काय 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 पितात? रेड बुल नामक काय असतं अजून? काय असतं ते रेड बुल? अजून काय काय असतं? हा, स्टिंगन, किंगन, डिंगन, बिंगन, काय काय पितात दलिंदर. हा मॅम बोला ना. तिथंच आहे, मी लावलेली आहे. इथं लावली, संग्रामच्या दुकानासमोर आहे. नाही, ठीक आहे, चालेल मॅम. चालेल चालेल, ओके. आमचा पोरगा लय वॉन्टेड. अभ्यास सोडून सगळं काही येत त्याला. अभ्यास नको. 3 वर्ष झालं स्कूलला जातो, गॅलेक्सी स्कूल म्हणून आहे, चांगलं स्कूल आहे. तुम्ही ऐकलं असेल, माहित नाही मला CBSEचं, पण ABCD नाही येत त्याला. आणि ते म्हणतो सर बाबासारखा टीचर व्हायचं.
म्हणलं तू माझ्यापेक्षा भारी टीचर्स असतील. हा सरू बाहेर जा बेटा जा, तू कुछ मत बोला यार, तू जा यार पहिले यार, मी थका हो जाओ गो. ठीक आहे, मी आनंद घेऊ शिकू राहिलो राव, मला नाही बसायचं नाही, बसायचं तर नाही, बसायचे दिवस नाही ना बाळांनो. जा 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 बाहेर बाहेर पोरं बघ, त्यांच्यावर लक्ष दे. जाओ 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 जाओ, ध्यान दो ध्यान दो, ध्यान दो बच्चे के ऊपर बाहर के जाओ गो. आता बघा 2 मिनिटं. आर एस सी आर एस सी सर. हॅलो हॅलो. हा हा गुड आफ्टरनून मॅडम, एकदम पटकन बोला, 1 मिनिट काय काम आहे ते, मी नेमकी ना एक रिॲक्शन सोडतोय. हा सगळं घेतो आम्ही, जे नीट सीएटी अजून काय असलं सांगा ते बी घेतो, काय विषय नाही. ठीक आहे, मी कॉल करतो एक थोड्या वेळाने, मी लेक्चर मध्ये. काय कॉल येते, कुणी विचारतो तुम्ही जेई नीट सीईटी घेता? अरे मग आता काय करतो आम्ही. सरू जावर तू पटकन बाहेर. ओके बाळांनो लक्ष द्या, ओके बाळांनो लक्ष द्या, आपण घेऊयात जरा हायड्रोनियम आयन बीएन सगळे लिहिले. हायड्रोनियम आयन चुकलं माझ्याकडून, 3 काढा. बरं आता लक्ष द्या 2 मिनिटासाठी. हा अभ्यास करताना बाळांनो नेहमी आनंदी करायचा, नेहमी हसून खेळून आनंदी अभ्यास करायचा, अजिबात प्रेशर घेऊन अभ्यास करायचा नाही. प्रेशर घेऊन अभ्यास केला का काही जमत नाही, अभ्यास नाही होत. ठीक आहे, एकदम आनंदी अभ्यास, मार्क येणार म्हणायचं, रिझल्ट आपला येणार म्हणायचं. आपला नाही आला तर कोणाचं येणार आहे, कोणाचं नाही येणार म्हणायचं. ठीक आहे, आपल्याशिवाय ऑप्शन नाही. बरं मग आता लक्ष द्यायचं आणि आनंदी लक्ष द्यायचं इकडे आता. बर स्टीफन रिॲक्शन्स काय असते बाळांनो, तर स्टीफन रिॲक्शन्स मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की अल्केन नायट्राइल किंवा अल्काइल सायनाइड इज कन्वर्टेड इनटू इमाइन प्रोडक्ट. मिळालाय का मधला, इमाइनच मिळायला पाहिजे होता है ना, इमाइन हायड्रोक्लोराइड्स. बरोबर आहे, इमाइन हायड्रोक्लोराइड हा प्रोडक्ट आपल्याला मिळतो बरं का, इंटरमिडिएट. आणि ज्यावेळेस बाळांना आपण त्याच्यावरती परत एकदा ऍसिडिक आयन टाकतो किंवा ऍसिड टाकतो, त्यावेळेस ते अल्डेहाइड्स आणि आपल्याला अमोनियम क्लोराइड्स मिळतो. कोण मिळतो, अमोनाइम क्लोराइड्स. ओके, आणि इन द प्रेझेन्स ऑफ हा कोण आहे मग, एसएन टिन क्लोराइड आहे का, टिन क्लोराइड आहे ना. हा हे बघा, काशी गए संत पंडित, काशी गए संत पंडित, काशी गए संत पंडित, ग्रुप नंबर 14 त्यातला हा एसएन आहे बेटा, कार्बन सिलिकॉन जर्मेनियम टीन अँड लीड. तो टीन क्लोराइड कोण आहे बेटा, टीन क्लोराइड, ग्रुप नंबर 14. राईट बेटा, ओके डोंट वरी, मी आहे, घाबरायची गरज नाही. बरं आता लक्ष द्या 2 मिनिटासाठी. हा आता लक्ष द्या, अल्केन नायट्राइल इज कन्वर्टेड इनटू आपला इमाइन हायड्रोक्लोराइड्स इन द प्रेझेन्स ऑफ टीन क्लोराइड्स अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग काय लक्षात ठेवायचं, अल्केन नायट्राइल किंवा अल्केन सायनाइड इज कन्वर्टेड इनटू इमाइन हायड्रोक्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक आयन टू गिव्ह द अल्केन अल्डेट्स. अल्काइल अल्डेट्स याला काय म्हणायचं, अल्काइल अल्डेट. बरोबर आहे ना, नको चुकायला, तुम्ही हुशार पोरं आहेत म्हणून तुम्हाला जरा विचारून केलं, मग जरा कसं सोपं जातं. आणि पुढे काय बेटा, अमोनियम क्लोराइड्स. कोण आहे, अमोनियम क्लोराइड्स. ओके चला आता पेज मी पुढे घेणार आहे आणि तुम्ही रिॲक्शन आता मनाने सांगणार आहेत मला. चला न खाली वहीत बघता, हा वहीत न बघता. ओके, अल्केन नायट्राइल काय असतो बाळांनो, आर ट्रिपल बॉन्ड एन इन द प्रेझेन्स ऑफ 2H. ओके, कॅटलिस्ट कोण ठेवरे राजा, SnCl2. क्या बात है, इन द प्रेझेन्स ऑफ HCl. मिळणारा फर्स्ट प्रोडक्ट इमाइन हायड्रोक्लोराइड. कसा मिळतो इमाइन हायड्रोक्लोराइड आपल्याला सांगा बरं, CH काय असतो, आठवा डबल बॉन्ड NH डॉट HCl. ओके, याच्यामध्ये काय टाकलं आपण, हायड्रोनियम आयन H3O+. मिळणारा प्रोडक्ट बाळांनो RCHO प्लस अमोनियम क्लोराइड. आणि दिस रिॲक्शन इज नोन ॲज स्टीफन रिॲक्शन. त्याला काय म्हणतो आपण, स्टीफन रिॲक्शन. थोडं थेरीत लिहूयात आपण. ओके,
तर याला एक स्टँडर्ड पण शब्द आहे, स्टॅनस क्लोराइड्स. काय म्हणतात त्याला? स्टॅनस क्लोराइड्स. ओके, स्टॅनस क्लोराइड्स. टॅनस क्लोराइड्स. SnCl2 इज नोन ॲज टॅनस क्लोराइड्स. त्याला काय माझ्या बाळांनो? टॅनस क्लोराइड्स. मी परत एकदा करायला लावणारी रिॲक्शन्स. याचं थोडं आहे ना, मला असं वाटतंय या नायट्राइलचे आणि सायनाइडचे एक दोन IPC घेऊ का? एक्झाम्पल नावं घेऊ का थोडेसे? तर थोडा लोचा व्हायचा मागे. ठीक आहे, एक दोन नावं घेतली तुमचा अजून पॉईंट क्लिअर होईल. सायनाइड कधी म्हणायचं, नायट्राइल कधी म्हणायचं. ओके, 2 मिनिटासाठी थांबा, आपण लगेच घेऊयात त्याला. झालं का? आज गरम होतं का जास्त पोरांनो? ओके, काय हरकत नाही. गरम जरा जास्तच होतंय का? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. एक काम करा बाळांनो, तनू ती थोडी खिडकी खोलून दे, पडदा राहू दे, फक्त खिडकी खोलून दे, खिडकी खोलून दे. पण जाताना खिडकी लावायची, राहायला बसली. जाताना जिम्मेदारी कोण घेईन? खिडकी लावायची तू. हा, मी नाही आज. जाधव सर बंद करणार आहेत. कर बरं, खोल बरं बाळा खिडकीचा. बोला कार्तिकेय साहेब, तुम्ही प्रश्न विचारायचा, सरने घ्यायचा नाही. काय काय याला महत्व आहे का राव? विचारा. हा बस, हा घे बाळा अशी. ते बंद कर ना आता. ओके, हा येऊन दे जरा गार हवा मस्त बाहेरून. थोडं अजून घे इकडे पडदा, अजून घे. अच्छा, तू वेळेची लय भारी आठवण करून देतो मला. तुझा एवढा उत्साह अभ्यासातला बघून मला अशी डबल एनर्जी येते. असं वाटतं एवढे हुशार, महान, मेहनती, अभ्यासू, गरजू, शिकायला भुकेलेले, ठीक आहे, मोबाईल मध्ये इंटरेस्ट नसणारे, इंस्टाग्रामचा लांब लांब संबंध नसणारे हुशार विद्यार्थी मला मिळालेत. किती आनंद आहे सरांना. वा 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 वा, किती आनंद आहे सरांना. तुमचे मॅथचे सर आले का? जयश्री 5 मिनिटं थांब बाळा. मॅथचे सर आले का? सुजित सर आले का मॅथचे? ते येऊ सर, काय सोडणार नाही मी. ते आले की मी तुम्हाला सोडणार. ओके, त्यांचे हँडओव्हर करणार, ते तुमचं IMP घेणार आणि ते सांगतो सरांनी जे IMP BMP दिले ना, ते एका कागदावर लिहायला लागा. तेवढं सगळं. नाही प्रश्न सापडले, नाही कळलं कसं लिहायचं, आम्हाला विचारा. मी हेल्प करतो तुम्हाला कसं लिहायचं. बरं तेवढं लिहूनच काढा, कारण आमच्या सरांची आज चर्चा झाली त्याच्यावरती. सरचं म्हणणं आहे की त्याच्यामधून 101% मॅथला कमीत कमी 80 पैकी 60+ मार्काचं येणारच सर, गॅरंटी म्हणे सर एकदम. म्हणलं ओके, काय हरकत नाही. मीच तसंच तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं पण देऊन टाकतो. तुम्ही करायला लागा आता अभ्यास माझ्यासोबत, पण घरी बसून फक्त एवढं शिकवलेलंच नका करू, याच्या व्यतिरिक्त अजून बी धडे करा. आणि तुम्हाला त्या लेसन मधले विडा बसले, तुम्ही विचारा आल्यावरती, नुसते बसू नका रे. मी तुम्हाला शिकवतोय का याला जास्त वेटेज म्हणून थोडं शिकवतोय, पण तुम्हाला जे डाऊट आहेत ना दुसऱ्या धड्यातले, ते पण तुम्ही क्लिअर करा ना व्हाईस वर्सा. जसे 3-3 मार्काचे धडे आहेत बॉ, बायोमॉलिक्युल्स सर, त्यातलं काय येईल, काय करू, कसं येईल, पेपरला काय आलं आतापर्यंत, विचारा ना. पॉलिमर आहे तो करा, त्यात तुम्हालाच लक्षात ठेवायचं पॉलिमर मध्ये. किंवा मग ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री 4 मार्काचा, तो तुम्ही करा. त्याच्यानंतर हे ठीक आहे, अल्डिहाइड मी घेतो, अमाइन मी घेतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मी घेतो, काय प्रॉब्लेम नाही. इनऑर्गॅनिकचा एलिमेंट ऑफ ग्रुप थेरॉटिकल आहे, तुम्ही करा. डाऊट आले मला विचारा, होत नाही तुमच्याकडून ना एलिमेंट ऑफ ग्रुप, ठीक आहे, एलिमेंट ऑफ ग्रुप मी घेतो. ट्रान्झिशन मधलं करा, ट्रान्झिशन मधल्या मेन मेन टॉपिक मला विचारा, अडचणी आल्या तर मी आहे ना तुमच्या सोबत. कोऑर्डिनेशन करा, कोऑर्डिनेशन मध्ये काय ते IUPAC ला प्रॉब्लेम येतो, ती मला 10 मिनिटात विचारा, मी तुम्हाला 10 मिनिटात तुमचा IUPAC टॉपिक क्लिअर करून देतो. 10 मिनिटं लय झाले IUPAC लिहायला आपल्याला. कोऑर्डिनेशन कंपाऊंड IUPAC नेहमी असतं का? त्याला 10 मिनिटं लय झाले मी तुम्हाला समजून सांगायला. मी तुम्हाला 10च मिनिटात समजून सांगेन की ते कसे लिहिले जातात. तुम्हाला पुढच्या 10 मिनिटात ते कळायला राहील, ते विचारून घ्या. पण मागं नका बसू. आता काय होणार आहे, माझ्यासोबत नका एवढे स्लो चलो. माझं काय उद्देश माहितीये का, ज्यांना लगेचच काही केमिस्ट्री येत नाही ना, त्यांना ऍटलिस्ट केमिस्ट्रीमध्ये चांगल्या मार्काने पास करणे हा माझा उद्देश आहे. पण ज्यांना येतं ना, त्यांनी एक पाऊल अजून माझ्या पुढे राहावा अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही विचारा बिंदास डाऊट, मी तुमच्या रागवणार नाही. असं नाही म्हणणार अरे धडा शिकतो हेच विचारायचं, असं नाही म्हणणार. तुम्ही काय पण विचारा, आपण अभ्यास करू सगळे मिळून. माझी इच्छा आहे आपण सगळ्यांनी मिळून खूप चांगली मेहनत करावी. मी आपल्या क्लासमध्ये कमीत कमी सांगतो, आपल्या क्लासमध्ये बसलेला जास्तीत जास्त पोरं 18+ कसे जातील पर्सेंटाईला, 18+ पर्सेंटाईल कसे जातील यावरती आपल्याला प्लीज फोकस करायचा आहे. आणि पोरं 18+ गेलेच पाहिजेत, आहे ना, 80+ गेलेच पाहिजेत बरं का कार्तिकेश. ह्यावेळेस कॉफी द्यायला काही सर येणार नाहीत भाऊ, रिलीज सांगतो. तू मे बी मागच्या वर्षी असता मी भरपूर कॉफी देऊन तुला पास केला असता. खाली मान नको घालू, येईन कॉफी द्यायला, नको टेन्शन घेऊ, सर आहेत ना. अरे मजा केली भाऊ तुझी, तू स्वतः कोणावर डाऊट घ्यायला नाही. कोणला कोणला सहनच होत नाही. कोणाला सहन होईन का मी बोललेलो कॉमेंट्री नाही, त्याला सहन होते वर्षभर. ते वर्षभर फक्त कॉमेंट्री आमचं हाय जरा भारी पोर आहे क्लास मधला सगळ्यात, त्याला सहन होतं सर बोललेलं, काय अडचण नाही.
करू तुला 5 चांगल्या मार्कानं, काही अडचण नाही. बरं तू स्टॉपर आहे, तुला स्टॉपर आणू आपण, काळजी नको करू. अय बाकीच्या 80% पाडायचे, 80 पाडायचे, पण 80 1% पाडायचा. फक्त कार्तिकेशलाच परवाना आहे, 1% पाडायला एक्स्ट्रा. हा कार्तिकेत किती पाडू शकतो हा? कारण तो सिनियर आहे. हा सिनियरची फॉलो करायचा, नाही तर बघा. हा काय सीईटी वर आहे ना, काय पाहिजे? अरे अभि हा और एक बात बताता हूँ, जे पोरं जेई देतात ना त्यांना 75% पाहिजे बरं का प्लीज. हे माहिती असू दे बरं का, ही जेई आणि नीट वाले थोडे मार्क पाहिजे बरं का तगडे. होय डॉक्टर बिक्टर आहे का नाही कोणी? सगळे ते इंजिनियर दिसतात मला, एक तर मॅनेजर दिसते मला, विशेष नाही. अरे हॉटेल मॅनेजमेंट करायचं दलिंद्र्या, हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करणं म्हणजे काय भांडे घासणं नाही. हा नाही, हुशार आहे. नाही हुशार आहे. ए इकडे लक्ष द्या. बीट्स नंतर मारायच्या. दोघांनी ना भांडणं खेळायला मला स्पेशल टाइम देणार मी. दोघांनी एवढी भांडणं खेळणार आम्ही सगळे बाहेर बसू, तुम्ही दोघांना मोकार भांडणं काढा, आम्ही कॅमेऱ्यात बघू तुम्हाला काय चाललंय. तुम्ही बिंदास बोला, जाऊ द्या. अरे चला ए आता गप. तर घ्यायचे ना 75% पाहिजे ना मला जेई करणाऱ्याला प्लीज. माहिती आहे ना, हमें तो 75 आना ही चाहिए. हमें ऑप्शन नहीं है पीयूष, बिल्कुल ऑप्शन नहीं है, हमें आना ही चाहिए. ठीक आहे बोला. सर एकाच मिनिटात आलो बाहेर सर, पुढचा 1 मिनिट सुद्धा तुमचा घेणार नाही आणि मला नको पण आहे. हा बर आता तुम्ही अभ्यास करा मस्त. ठीक आहे मी तुमच्या सोबत आहे, कोणाला काही डाऊट असेल तर व्हॉट्सअप नंबर माझा असं ना सगळ्यांकडे, त्याच्यावर टाका जरा डाऊट बिट काय असतील ते, मी रिप्लाय करीन. ओके काय टेन्शन नाही. डायरेक्ट एखाद्या समजा रिप्लाय नाही वेळेत आला तर तिने मला डायरेक्ट फोन केला तरी पण चालेल. ओ सर ते रिप्लाय करा म्हणायचं व्हॉट्सअपवरती. हा 24/7 आवर्स. बरं बाळांना मी जातो. आज 2-4 रिॲक्शन मी शिकवल्या असं मला वाटतंय, आणि त्या तुम्ही रिमेंबर करताना विशेष म्हणजे स्टेपन रिॲक्शनला थोडं लक्षात ठेवा. थोडा किचकट रिॲक्शन आहे बरं का ते, पण स्टेपन मध्ये फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला की आर ट्रिपल बॉन्ड CN, आणि आता काय करायचं याच्या बेटामध्ये SN, आणि कोण टाकायचं SnCl2 इन द प्रेझेन्स ऑफ HCl. ओके आणि इथं कोणाचे ऍडिशन करून द्यायची, तिथं हायड्रोजनची ऍडिशन करून द्यायची. ओके खाल्ले तरी चालले हायड्रोजन, काय फरक पडत नाही. याच्यात ऍडिशन केली का इमाइन हायड्रोक्लोराईड मिळतो. कोण मिळतो? इमाइन हायड्रोक्लोराईड. काय स्ट्रक्चर असतं बेटा? RCH डबल बॉन्ड NH डॉट HCl. राईट, दिस इज द इमाइन क्लोराइड. आणि इमाइन क्लोराइड्स मध्ये आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍडिशन केली म्हणजे H3 किंवा H+ आयन म्हणा. कोणाची बेटा? ऍसिडिक आयन H+. H3O+ इज ऑलवेज इक्वल टू H+. तर मिळणारा प्रोडक्ट कोण असतो बेटा आपल्याला? अल्डेहाइड असतो. प्लस कोण असतो बेटा? अमोनियम क्लोराइड असतो. कोण असतो बेटा? अमोनियम क्लोराइड्स. तर उद्या मला एवढीच तुम्हाला पाठ केलेलं सांगता यायला पाहिजे. आणि कोणती रिॲक्शन ही? स्टीफन रिॲक्शन. कोणती? स्टीफन रिॲक्शन्स. कळलं का स्टीफन आजची? ओके उद्यापासून आपण फास्ट जाऊयात. जाऊ का मी आता? ठीक आहे फुकटचं जेवण काय सोडायचं नसतं, कार्यक्रमाला बोलले म्हणजे जेवण पण आहे तिथं. मी जातो सकाळ धरून एक तर जेवले